नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर. मित्रहो, आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या बाजूनं बोलणारे आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात बोलणारे दोन समाज प्रामुख्याने आमने सामने आलेले आहेत. निदान सोशल मीडियावरती तरी अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि ही लढाई विचारांची लढाई होण्यापेक्षा शब्दांची लढाई सुरू झालेली आहे, अक्षरांची लढाई सुरू झालेली आहे आणि फालतू पद्धतीनं चर्चा आणि ही लढाई, हा संघर्ष सुरू झालेला आहे. ज्या दोन जातीमध्ये मित्रत्वाचे, बंधुत्वाचे रिलेशन निर्माण होणं गरजेचं होतं, तिथं वैरत्वाच्या दिशेनं हे दोन समाज निघालेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्याचं कारण अर्थातच आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा. खरं तर ही आरक्षण उपवर्गीकरणाची चर्चा 25-30 वर्षापासून सुरू आहे. दलित महासंघानं 1993 साली आरक्षणाची फेररचना करा म्हणून आंदोलन केलं होतं. पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात हे आंदोलन केलेलं आहे. 1994 पासून मंदाकृष्णा मादिगा यांनी तेलंगणा, आंध्रमध्ये हे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची लढाई सुरू केली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत ही लढाई चालूच आहे. लढाई सुरू होते, जिंकते, पुन्हा कुणीतरी अडथळा आणतंय, पुन्हा कोर्टात केस जाते, पुन्हा निकाल, पुन्हा कोर्टात, पुन्हा निकाल, असं हे सातत्यानं सुरू आहे. परंतु 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशाच्या खंडपीठानं ऐतिहासिक निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार त्यांनी E.V. चिन्नय्या केसमध्ये जो 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं जो निर्णय दिला होता, तो निर्णय रद्द ठरवला नव्हे, तो निर्णय उलथून टाकला. E.V. चिन्नय्या केसमध्ये काय निर्णय दिला होता 5 न्यायाधीशाच्या बेंचनं, की अनुसूचित जातीमधल्या ज्या जाती समूह आहेत या सर्व होमोजिनियस आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये उपवर्गीकरण होऊ शकत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशाच्या खंडपीठानं निर्णय दिला आणि त्यामध्ये सांगितलं की अनुसूचित जातीमधल्या ज्या काही जाती समूह आहेत ते होमोजिनियस नाहीत तर हेट्रोजिनियस आहेत, त्यामुळं त्यांच्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण होऊ शकतं. आणि त्यांनी तो अधिकार त्या राज्यांना दिला आणि राज्यांना अशी सूचना केली की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये, अनुसूचित जमातीमध्ये जे मागासलेले आहेत ते शोधून काढा, अभ्यास करा आणि जे मागासलेले आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी न्याय व्यवस्था तुम्ही द्या, निर्माण करा, अशा पद्धतीचा तो आदेश होता. म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं अधिकार दिले राज्यांना की तुम्ही हा निर्णय घ्या आणि त्यामध्ये गैर नाही असा निर्णय दिला. परिस्थिती अशी झाली की हा निर्णय आला तो 1 ऑगस्ट 2024ला आला आणि 2004ला E.V. चिन्नय्याचा रिझल्ट आलेला होता. म्हणजे 2004 E.V. चिन्नय्या केस, 2004 आणि 2024 जवळपास 20 वर्षाची ही न्यायालयीन लढाई आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थकांनी जिंकली. त्यांच्या बाजूने निकाल आला. पण निकाल 1 ऑगस्ट 2024ला आला असला तरी महाराष्ट्रातला ज्या समाजाकडं अभ्यासू समाज म्हणून पाहिला जातो तो समाज शांत होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं अनंत बदर समितीची निर्मिती केली. महार समाज शांत होता, कारण आपण सगळे म्हणत होतो की हा अभ्यासू समाज आहे. तो शांत होता. आम्हाला वाटलं काहीतरी विचार वगैरे करत असेल. परंतु अनंत बदर समितीनं आपला अहवाल सरकारकडे सादर केला आणि महार अस्वस्थ झाला. महाराष्ट्रातला महार समाज आणि त्याच्यातलाही पुन्हा इलिट समाज डिस्टर्ब झाला, हवालदिल झाला. काय करावं त्याला कळेना. आणि त्याच्यातून मग काय प्रतिक्रिया समोर आल्या आणि त्या प्रतिक्रिया आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया सुरू आल्या. आणि या प्रतिक्रिया देणाऱ्यामध्ये अनेक होते, पण मी 2च नावं घेतो. माजी मंत्री महाराष्ट्राच्या राजकारणातले आणि समाजशास्त्राचे प्राध्यापक नितीन राऊत, त्यांनी आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध केला.
पण विरोध करून ते गप्प बसलेले आहेत, त्यांनी बडबड केलेली नाही आहे, शांत राहिले. परंतु आणखी एक माजी मंत्री बडोले यांनी विरोध केला, पण नुसता विरोध करून थांबलेले नाही आहेत. त्यांनी त्यांच्या नावाने एक फाउंडेशन स्थापन केलेलं आहे. ते फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा TV चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक चर्चा घडवून आणायला सुरुवात केली आणि त्याला नाव दिलं की महाचर्चा. आणि ही महाचर्चा सुरू झाली, पण ती खरं तर महाचर्चा नव्हती, ती होती महार चर्चा, ती होती महार जागृती चर्चा. आणि या चर्चेतून मग एक फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं. अतिशय विचित्र पद्धतीनं आरक्षण उपवर्गीकरणाची मांडणी करण्यात आली. आणि ही मांडणी करणारे कोण आहेत हो? अक्षरशः समाज मंदिरात लाईट गेल्यानंतर बसून जी चर्चा करतात पोरं, तसली चर्चा. टपरीवरती चहा पिता पिता जी चर्चा होते, तशा पद्धतीची चर्चा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सुरू झाली. आणि त्या चर्चेला लॉर्ड बुद्धाचं नाव घेऊन ज्या चॅनेलची सुरुवात झालेली आहे, त्या चॅनेलच्या माध्यमातून ही फेक नॅरेटिव्ह सुरू झालं. मी सहज म्हणून आठवण करून देईन की लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या उद्घाटनाच्या दिवशी महाराष्ट्राचे लोकशाहीर विठ्ठल उमप हे मंचावरती जय भीम जय भीम जय भीम म्हणत त्यांनी आपले प्राण सोडले. लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या उद्घाटनाच्या दिवशी जी व्यक्ती जय भीम म्हणत प्राण सोडते, त्या व्यक्तीच्या जातीच्या विरोधात लॉर्ड बुद्धा चॅनेल. अरे कुठं बुद्ध आणि कुठे तुम्ही? काय चाललंय? परंतु फेक नॅरेटिव्ह चर्चा सुरू झाली. काय चर्चा होती ही? या चर्चेमध्ये दलितामध्ये फूट पडते. निर्णय संविधान विरोधी आहे. कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांचा निर्णय संविधानाच्या विरुद्ध. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च नाही. काय मुक्ताफळ. हसावं अशी परिस्थिती, हसावं. आणि ज्या समाजाला आम्ही आतापर्यंत अभ्यासू समाज म्हणत होता, त्यांच्या अभ्यासाची कीव वाटायला लागली. मनुवाद्यांचं हे षडयंत्र आहे. आरक्षणाचं उपवर्गीकरण हे मनुवाद्यांचं षडयंत्र आहे. किती आरोप, किती चेष्टा, किती टिंगल. पण या सगळ्या चर्चेतून या समाजाची टवाळी होते याचं भान कोणाला राहिलेलं नाही आहे. ना त्या बडोलेला राहिलेलं आहे, ना लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या आयोजकांना, संपादकांना राहिलेलं नाही आहे. मित्रांनो, की या चॅनेलच्या माध्यमातून काही जणांना इतकी चीप अशी प्रसिद्धी मिळाली की त्यांना सुद्धा जातीसाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटायला लागलं. त्यांच्यामध्ये एक नेतृत्व करायला पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे जातीसाठी, अशी एक भावना निर्माण झाली. आणि त्यातूनच मग बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. आणि हा मोर्चा अर्थातच आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणारा मोर्चा होता. मला या गोष्टीचं समाधान आहे की आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणारा मोर्चा महारा समाजातल्या नेत्यांनी काढला. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून नंतर आरक्षणाचं समर्थन करणारा मोर्चा जो मातंग समाजानं काढला, तो विरोध करणाऱ्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा होता. ही गोष्ट अतिशय नोंद करण्यासारखी गोष्ट आहे. असो, तर ही मोर्चा सुरू काढला. आणि त्या मोर्चानंतर मग हे जे नेतृत्व करण्यासाठी जे पुढारलेली मंडळी होती, त्यांनी ठरवलं की आता आम्ही लॉंग मार्च काढणार. आणि मग बीड ते मुंबई असा ह्यांनी लॉंग मार्च सुरू केला. 500 किलोमीटरचा लॉंग मार्च, 17 दिवसांचा लॉंग मार्च सुरू झाला. कुठलीही जात ही इमोशनलच असते. जातीचं नाव घेतलं की इमोशन्स निर्माण होतात. सगळ्यात स्ट्रॉंग इमोशन्स कुठल्या असतील तर त्या जातीच्याच आहेत. आणि आजही 2026 अशी परिस्थिती आहे. मोर्चा सुरू झाला. मांजरसुंबा, पाटोदा, जामखेड, आष्टी, धानोरा, अहिल्यानगर, सुपे, शिरूर, भीमा कोरेगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, लोणावळा, पनवेल असं करत करत हा मुंबईत चेंबूर आणि चेंबूरनंतर चैत्यभूमीवरती लॉंग मार्च जाणार आहे. जाण्याबद्दल आपलं काय म्हणणं नाही. त्यांनी आपल्या समाजासाठी जर काही करायचा निर्णय घेतला असेल, भले आरक्षणाला विरोध करा, करण्याबद्दल काय नाही. पण जी चर्चा आणि भाषणं जी चालू आहेत ती अक्षरशः आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध,
आणि मागांचा द्वेष करणारी भाषणं. इतका टोकाचा द्वेष मातंग समाजाचा हे आमचे महार मित्र आणि महार बांधव करत असतील हे स्वप्नातही कधी वाटलं नाही. इतक्या खालच्या पातळीवरती चर्चा आहे आणि सोशल मीडियावरती तर नको ती चर्चा सुरू आहे. त्याच्यावरती मी नंतर कधीतरी बोलेन. पण ही चर्चा सुरू आहे. 20 जूनला हा लाँग मार्च जो आहे तो पिंपरी चिंचवडला आला आणि मग या लाँग मार्च काढणाऱ्या लोकांच्या स्वागताला पिंपरी चिंचवडमधली काही मंडळी म्हणजे महार मंडळी म्हणा जमलेली होती. त्यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांचं कौतुक केलं. जातीची अटॅचमेंट फार मोठी असते. स्वागत केलं आणि त्यात एक व्यक्ती जी होती, त्या व्यक्तीचं नाव मला माहीत नाही आहे, त्या व्यक्तीनं असं सांगितलं की ही मुलं म्हणजे लाँग मार्च काढणारी इतकी अभ्यासपूर्ण मांडणी करतायत, इतकी अभ्यासपूर्ण मांडणी करतायत की आमच्या समाजातले तज्ज्ञ यावर का बोलत नाहीत असा त्यांच्या पुढे प्रश्न पडलेला आहे. वाक्य फार महत्वाचं आहे ते की हे पोरं लाँग मार्च काढणारी मंडळी अभ्यासपूर्ण मांडणी करतायत, मग तज्ज्ञ गप्प का आहेत असा प्रश्न एका महार समाजातल्या व्यक्तीपुढं पडला आणि त्यानं आपल्या मनातली ही खंत पिंपरी चिंचवडच्या सभेत बोलून दाखवली. मी त्या मित्रांना एवढंच सांगेन, अरे ते तज्ज्ञ आहेत म्हणून बोलत नाहीत. त्यांना माहीत आहे ना संविधान काय, सुप्रीम कोर्ट काय, पार्लमेंट काय, सगळं माहीत आहे. राज्य सरकार माहीत आहे, केंद्र सरकार माहीत आहे. ते तज्ज्ञ आहेत ना. ते तज्ज्ञ आहेत म्हणून गप्प आहेत. आणि हे अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेले किंवा थातूरमातूर आपल्या नॉलेजवरती एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की घागर अर्धी भरलेली असेल तर हिंडकाळते, तिच्यातून आवाज येतो. तर तशा पद्धतीनं हा खळखळाट चाललेला आहे. डोक्यात तर खळखळाटच आहे, पण जिभेचा खळखळाट सुरू आहे आणि तज्ज्ञ लोक शांतपणे बसून हे सगळं बघतायत. का? विरोधात बोलण्यापेक्षा गप्प बसलेलं बरं, हे धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे तज्ज्ञ बोलत नाहीत. मला म्हणायचं आहे, मी मगाशी आता म्हटलो की आरक्षणा उपवर्गीकरणाला विरोध करताय हरकत नाही. मागाचा द्वेष किती द्वेष करणार आणि काय काय सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशावर संशय, सगळ्या भारतातल्या लोकांच्यावर संशय. हेच तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय ना. संविधानानं हेच स्वातंत्र्य दिलंय ना आणि त्याचा वापर असा चालू आहे. काय यांचं म्हणणं आहे? सर्वोच्च न्यायालयाचा, तिथे एक आपली तरुण मित्रांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 1 ऑगस्टला लागलेला आहे. 1 ऑगस्टच का? तर 1 ऑगस्ट ही अण्णाभाऊ साठेंची जन्मतारीख आहे. 1 ऑगस्ट हा जन्मदिवस अण्णाभाऊ साठेंचा आहे. अरे 1 ऑगस्ट तर मनोज जरांगेचा पण आहे ना. त्याच्याबद्दल तुम्ही गप्प आहे. अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिवस असल्यामुळं 1 ऑगस्टचा निकाल द्यायचा हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं, त्या न्यायाधीशांनी 7 जणांच्या. किती हास्यास्पद गोष्ट आहे सांगा मला. त्याच्या पुढं सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्टलाच निर्णय का दिला? तर त्यांना भांडणं लावायचे आहेत. कुठं लावायचे आहेत? महाराष्ट्रामध्ये लावायचे आहेत. कुणाच्यात लावायचे आहेत? महारणमांगामध्ये लावायचे आहेत. अरे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा देशासाठी निकाल असतो. महारणमांग तर फक्त महाराष्ट्रात आहेत ना, निकाल देशासाठी आहे. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आहे मित्रा. काय चाललंय हे? काय बोलताय? अरे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. अरे तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराच्या अनुयायी व्हा ना यार. नाव घेऊ नका बाबासाहेबांचं. अशा पद्धतीनं जर तुम्ही चिकित्सा करणार असाल तर. त्यांचं म्हणणं आहे गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बंगालमध्ये का चळवळ नाही, महाराष्ट्रातच का? अरे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ही चळवळ जेव्हा सुरू झाली त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं. खूप वर्षापासून चालू आहे ही चळवळ. मी म्हणणार ना 1994 पासून ही लढाई चालू आहे महाराष्ट्र. असो, म्हणजे पहिली गोष्ट सुप्रीम कोर्टाचा निकाल 1 ऑगस्टलाच का? तर अण्णाभाऊ साठेंची जयंती. दुसरा, फडणवीस साहेबांनी एका प्रेस मीडियामध्ये किंवा कॉन्फरन्समध्ये, पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की येत्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही उपवर्गीकरण लागू करणार. की लगेच महार समाजामध्ये 2-3 महिने म्हणजे कुठला महिना येतो ह्याची मोजणी सुरू झाली.
मग जून 1, जुलै 2 आणि ऑगस्ट 2-3 महिन्यामध्ये निकाल येणार. म्हणजे ऑगस्टलाच निकाल येणार आणि 1 ऑगस्टलाच वर्गीकरण लागू होणार, अशा पद्धतीचा तर्क, निष्कर्ष ह्या सगळ्या आमच्या महामंडळींनी काढून बसले. म्हणजे 1 ऑगस्टला निकाल सुप्रीम कोर्टाचा आला, तोही अण्णाभाऊंची जयंती होती म्हणून आला. आणि फडणवीस सरकार हे निकाल देणार आहे, वर्गीकरण लागू करणार आहे, तेही बरोबर 1 ऑगस्टलाच लागू करणार आहे. किती फेक यार, किती फेक, किती खोटं, किती लबाडी, काय बोलताय. त्याच्यानंतर अनंत बदर समितीचा रिपोर्ट आला 15 ऑक्टोबर 2004 आला, आपल्याला माहित आहे. रिपोर्ट जाहीर करा, पण हे लोक जाहीर करत नाहीत, हे सरकार रिपोर्ट जाहीर करत नाहीत. पहिली गोष्ट अशी की या अनंत बदर समितीच्या रिपोर्टवर सुद्धा याची चर्चा. काय 3rd क्लास रिपोर्ट आहे. न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा रिपोर्ट हा 3rd क्लास आहे, कारण तो कोणालाच भेटलेला नाही. तुमच्याकडे आला का, इकडे गेला का, बीडला गेला का, पुण्याला आला का, कोल्हापूरला आला का, पिंपरी चिंचवड आलाय का, नाही आला. 3rd क्लास. तो कुठल्या संघटनेला भेटलाय, महार समाजाला भेटलाय, महार समाजात सोडा, मांगाला भेटलाय. काय चर्चा आहे. अरे तो महाराला भेटला नाही, तो मांगाला भेटला नाही, तो कुणालाच भेटला नाही. याचा अर्थ असा की इतका तटस्थ रिपोर्ट आहे तो. कुणालाही न भेटता तो जेव्हा रिपोर्ट बनवतो त्यावेळेला तो तटस्थ असू शकतो. संशोधनामध्ये उलट याला महत्त्व देता येईल. त्यांना पाहिजे तो डेटा जर सरकारमध्ये उपलब्ध झाला असेल तर कुणाला भेटण्याची गरजच नाही ना. हा अहवाल उलट तटस्थ अहवाल झालेला आहे. पण आमच्या ह्या लॉंग मार्चवाल्यांना काय ते पटायला तर हे 3rd क्लास म्हणतात. बरं 3rd क्लास म्हटला, जर 3rd क्लास अहवाल आहे, तुम्ही टेन्शन का घेताय. आणखी एक बघा, किती फेक आणि किती संशय की हा न्यायमूर्ती अनंत बदर हे नागपूरचे आहेत. फडणवीस साहेब नागपूरचे आहेत. RSSचं केंद्र नागपूर आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी स्पष्ट शब्दात आरोप केलेला आहे की अनंत बदर समितीनं हा अहवाल दिलाच नाही, RSS वाल्यांनीच हा अहवाल बनवून केंद्र सरकारकडे किंवा फडणवीस साहेबांच्याकडे दिलेला आहे. अरे काय, कुठं बाबासाहेबांची विद्वत्ता, कुठं बाबासाहेबांचा अभ्यास, कुठं बाबासाहेबांचे निष्कर्ष, कुठं बाबासाहेबांचं विश्लेषण. अरे तुम्ही कुठले आहात यार. बाबासाहेबांचं नाव सुद्धा घेऊ नका तुम्ही. पासंगाला पुरत नाही, उरत पण नाही कुठं चर्चेमध्ये तुम्ही लोक. आणि मग आणखी एक आरोप, अहवाल का जाहीर करत नाही बदर समितीचा. अहवाल त्याचंही उत्तर लगेच देतात. अहवाल एवढ्यासाठी जाहीर करत नाहीत की जर अहवाल जाहीर झाला की आम्ही लगेच कोर्टात जाणार, म्हणजे हायकोर्टात जाणार आणि हायकोर्ट त्याला रोख लावणार आणि त्याच्यामुळं अहवाल जाहीर करण्यात. अरे मित्रांनो, देशभरातल्या लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा महार समाजातल्या लोकांनी या निकाल जेव्हा आला 1 ऑगस्टचा त्यावेळेला पिटिशन दाखल करण्याचा प्रयत्न केला. फेटाळून लावलेत सगळे पिटिशन्स. काय बोलताय. हसण्यासारखी चर्चा हे मंचावर करतायत आणि खाली बसून केवळ जातीचे लोक असल्यामुळं टाळ्या वाजवून दाद देत आहेत. एक सुद्धा महार समाजात असा माणूस नाही की अरे तुम्ही चुकीचं नॅरेटिव्ह पसरवत आहात असं म्हणणारा, एक नाही. कमाल आहे. 338 कलम काय हे बोलताना तर गडी असे हलतच डुलतच असतात, खांदे उडवत असतात. 338 कलम नॅशनल SC कमिशन आहे, त्याचा विचार घेतलेला नाही आहे, असं चालत नाही, असं होत. सर्वोच्च न्यायालयाने हे माहीत नाही. हे समाज मंदिरामध्ये बाता हाणणारे जे लोक आहेत त्यांना कळते, ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कळत नाही. काय पण बोलायचं. विरोध का आरक्षणाला याच्याबद्दलची चर्चा पुढे नेताना हे म्हणतात, आठवले साहेबांचं उदाहरण देतात. रामदास आठवले हे अतिशय हुशार राजकारणी आहेत आणि ते इतके हुशार आहेत की महाराणा वाटतं ते आपले आहेत, मांगाला वाटतं ते आपले आहेत, चांभारला वाटतं ते आपले आहेत, सगळ्यांना वाटतं ते आपले आहेत.
आणि सगळ्यांना आपल्या आहेत असं वाटणं म्हणजे आठवले साहेबांचं कौशल्य किती मोठं आहे बघा. यात कुठलीच शंका नाही की इतर कुठल्याही दलित नेत्यामध्ये खरोखर मनानं मोठा असणारा रामदास आठवले हा दलितांचा नेता आहे. असो, त्यांचेही काही भूमिका, काही आडाखे असतील तर असू द्या, परंतु आमचे तर ते मित्र आहेत आणि मी आणि आठवले साहेब यांनी कराडमध्ये मैत्री परिषद घेतलेली आहे आणि दोघांनी एक केक आम्ही एकमेकाला भरवलेला आहे. असो, तर त्यांनी एक असं विधान, लोकसंख्येप्रमाणे आरक्षण दिलं पाहिजे. आता त्यांनी तर आरक्षण उपवर्गीकरणाचं समर्थन केलेलं आहे, पण समर्थन केलंय याबद्दल ही मंडळी बोलत नाहीत. लोकसंख्येप्रमाणे द्या म्हणलेत आणि मग त्यांची कशी हुशारी आहे आणि मातंग समाजाला कशी आठवले साहेबांची हुशारी कळत नाही असं ते सांगतात. आणि त्या संदर्भात परत आकडेवारी देतात आणि आकडेवारी देताना ते सांगतात, अरे मित्रांनो, जर आठवले साहेब म्हणतात त्या पद्धतीनं जर आरक्षण द्यायचं झालं तर महारांना 8.5% आरक्षण मिळणार आहे, मांगाला कसं तरी 2% मिळणार आहे, ढोर चांबारांना 1.5% मिळणार आहे आणि उरलेल्या 55 जातींना 1% मिळणार आहे. तेच म्हणतात 8.5% महाराणा मिळणार आहे म्हणजे महारांचाच फायदा आहे, ह्यांचं उलट नुकसान आहे. ते म्हणतायत मैदानात खेळा ना तुम्ही, 13% मध्ये खेळा. आता तुम्ही 13% खेळताय, पुन्हा मर्यादा येणार आहेत. अरे 13% खेळायला तुम्ही मैदान सोडलं पाहिजे की नाही? दुसरे सगळे संघ आणि टीम मधले 1 नंबरचे खेळाडू संघाच्या ग्राउंडच्या बाहेरच आहेत सगळे, तुम्ही आत येऊनच देण्यात आलाय. 13% खेळा, 13% खेळा. खेळू तर द्यायला पाहिजे का नाही? आता आम्हाला सेपरेट ग्राउंडमध्ये पाहिजे, ग्राउंडमध्ये आमची पिच आम्ही करणार ना, आम्ही करणार. मग प्रॅक्टिस असू नाही तर काय पण असो, आम्ही म्हणणार करणार आहे. पण हास्यास्पद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कळत नाही एवढं ह्या 5-6 जणांना कळत आहे. आणि त्यात बडोले पण सामील आहे. बडोले तर किती वादग्रस्त आहेत तुम्हाला माहीत आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल, भ्रष्ट आचरणाबद्दल सगळ्या मीडियामध्ये आणि प्रस्थापित चॅनलमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे. एक भ्रष्ट माणूस दुसऱ्यांना आता स्पष्ट शब्दात काही जर सांगत असेल तर पुढे हसू येणारच ना. तर अशा पद्धतीने ही सगळी चर्चा चालू आहे आणि या सगळ्या चर्चेतून ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला जो विरोध होत आहे तो विरोध केवळ जातीयतेच्या भावनेतून होत आहे. आपल्या हातातून मैदान चाललंय, आपल्या हातातून हे निसटतंय याची खंत आहे आणि त्याच्यातून ही उद्विग्नता आलेली आहे. ते म्हणतायत की फायदा तर आहे आमचा, वर्गीकरण झालं तरी आमचाच फायदा आहे, पण संविधानाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय म्हणून आम्ही संविधानाच्या सन्मानासाठी हे करतोय. अरे काय, याला मातंग समाज बाजिंदपणा म्हणतो. हे बाजिंदपणा चाललेला आहे आणि हा बाजिंदपणा आम्हाला कळतो. मातंग समाजाला आता अडाणी बुद्धू समजण्याची गरज नाही, तोही खूप शहाणा झालेला आहे. बाबासाहेब, फुले, शाहू आणि अण्णाभाऊ सुद्धा त्यांनी वाचलेला आहे. त्यामुळं आता ही फेक नॅरेटिव्ह चालणार नाही आणि आम्ही ते चालू देणार नाही. उलट आमचाच आग्रह आहे की संविधानाच्या प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणेच अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही इथून पुढेही आंदोलन तीव्र करणार आहोत. एक कार्यकर्ता तर म्हटला त्या लॉंग मार्चमध्ये भाषण करताना, हे आरक्षणाचं भांडण नाही, त्याची कोणा आजी म्हणली वाटतं त्याला, की हे भांडण मांगा महाराचं जुनं भांडण आहे. कधीपासूनचं तर रेड कापत होते, जनावरं कापत होते, ते खाण्यावरनं वाद आहे यांचा. म्हणजे खाण्यावरून वाद चाललाय हे तर माहीत आहे. त्यांच्याच आजीनं सांगितलं हे वाद खाण्यावरून चालू आहे. आणि त्यावेळेला सुद्धा हे खाताना जनावर मेलं की पुढचा भाग म्हणे महार समाजातले लोक घ्यायचे आणि मागचा भाग मांगाला द्यायचे. आणि मग त्यावेळेला मांग म्हणायचे, कायम तुम्ही पुढचाच भाग खाताय, आम्हाला मागचाच भाग देताय, पुढचा भाग आम्हाला का देत नाही, भेजा वगैरे आम्हाला का देत नाही. मग जर मांग त्या काळातला म्हणत असेल की अरे कायम तुम्ही पुढचाच भाग खाताय आणि आम्हाला का देत नाही पुढचा भाग, तर मागाचं काय चुकलं? मागाची अपेक्षा बरोबर आहे ना, तेवढं तर बोललं पाहिजे ना. मग तुमच्या आजीला जेवढं कळत होतं तेवढं तुम्हाला कळत नाही असा त्याचा अर्थ होतोय. मित्रांनो, भांडण जुनं असलं
तरी ते जगण्यासाठीचं भांडण होतं, पोटासाठीचं भांडण होतं. आताचं भांडण हे सन्मानासाठीचं भांडण आहे. आताचं भांडण समतेसाठीचं भांडण आहे. आताचं भांडण सामाजिक न्यायाचं भांडण आहे. आता हे जनावर खाण्याचं भांडण नाही आहे. आता त्याला व्यापक स्वरूप आहे. संविधान कोणासाठी हे ठरवणारं हे भांडण आहे. आणि म्हणून हे भांडण आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणखी एक यांची गंमत सांगतो आणि व्हिडिओ लांबत असेल तर मी थांबवतो. काय म्हणतात ते, 341 कलमाचं उल्लंघन होत आहे. म्हणजे उल्लंघन होत आहे हे कोण सांगतंय? बीडमधले आमचे मित्र सांगतायत, टपरीवर चर्चा करणारे. आणि कोणाला सांगतायत? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सांगतायत की 341 कलमाचा भंग होतोय. ते काय म्हणतायत की अशा पद्धतीनं राज्याला अधिकार तुम्ही देऊच शकत नाही, तो अधिकार पार्लमेंटला आहे. राष्ट्रपतींनी एससीची लिस्ट बनवतात, राष्ट्रपती एसटीची लिस्ट बनवतात. हा अधिकार राज्यांना नाही आहे. यादी बदलण्याचा अधिकार राज्यांना नाही आहे. अरे यादी बदलण्याचा विषय नाही पट्ट्या हो, यादी बदलायची नाही. वर्गीकरणाच्या जागा बदलायच्या आहेत, पर्सेंटेज ठरवायचं आहे. तू किती मागास आहेस आणि तू किती पुढारलेला आहेस याचा अभ्यास करून पुढं आणण्यासाठी, सामाजिक न्यायाचं तत्व लागू करण्यासाठी कुणाला किती संधी द्यायची, कुणाचं किती प्रतिनिधित्व असलं पाहिजे, त्याची ही लढाई चालू आहे. 341 कलम वगैरे इतका एवढा वेडा प्रचार आणि एवढा येडा विचार मी आजपर्यंत बघितला नाही बौद्ध समाजाकडून. किती वैचारिक मांडणी बौद्ध समाजातले याच्या आधीच्या पिढीची लोक करत होते. आणि आता काय करत हे लोक? आंबेडकर वाचत नाहीत. खरोखर सांगतो मी, यांनी पुन्हा एकदा बाबासाहेब वाचला पाहिजे आणि यांनी पुन्हा एकदा संविधान सुद्धा वाचलं पाहिजे. हे मी सांगतो, कळकळीनं सांगतोय. आणि माझं एवढंच म्हणणं आहे. यांची गंमत आणखी हे काय म्हणताय, कलेक्टरचा आदेश तलाठी मोडू शकतो का? आणि तलाठी कलेक्टरला परत आदेश देऊ शकतो का? अरे हे तलाठी नाही आहे, आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आहे मित्रांनो. आणि तो संविधानानुसार घेतलेला आहे. 1 ऑगस्ट 2024चा निकाल. असं करू नका मित्रांनो. तुम्ही लॉंग मार्च काढायचा प्रयत्न करत आहात. मी दाव्यानिशी सांगतो, लॉंग मार्चला प्रतिसाद नाही. महाराष्ट्रातला महार समाजातले काही लोक जरी महार समाजामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करत असले, या दोन समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत असले, या निमित्तानं स्वतःचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत असले, तरी महार समाजामध्ये विचार करणारे लोक आहेत. ते ह्या सगळ्या गोष्टी बघत आहेत. मी संपूर्ण महार समाजाला कधीही जातीवादी म्हणणार नाही. जो विचारी समाज आहे, जो खरोखर तज्ज्ञ आहेत, ते शांत आहेत. आणि जे हे असे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले आहेत, त्यांचा थैथयाट सुरू आहे. आणि त्यामुळेच मी एवढंच म्हणेन, लॉंग मार्च हा शब्दाला फार मोठा इतिहास आहे. चीनपासूनचा इतिहास आहे. पहिला लॉंग मार्च चीनमध्ये काढला होता. स्वातंत्र्यासाठीचा तो लॉंग मार्च होता. गरिबांसाठी, न्यायासाठी तो लॉंग मार्च होता. नामांतराच्या काळात प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी लॉंग मार्च काढला होता. लॉंग मार्चला एक या शब्दामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे. आताच्या लोकांनी फक्त लॉंग मार्च हा शब्द घेतलेला आहे, पण ते खोटा शब्द आहे. त्यामुळं हा लॉंग मार्च बीड ते मुंबई जो चाललेला आहे ना, तो लॉंग मार्च नाही, तो ढॉंग मार्च आहे. ढॉंग मार्च, ढॉंग चालू आहे. लबाड लांडगं ढॉंग करतंय आणि हा ढॉंग मार्च आहे. त्यामुळं या महार समाजातून सुरू असलेल्या ढोंगाला कुणीही, मातंग समाजातला असेल, महार समाजातला असेल किंवा इतर अनुसूचित जातीमधले जे लोक असतील, ते बळी पडणार नाहीत असा मला पूर्ण विश्वास आहे. विजय बाबासाहेबांच्या विचाराचा होईल, विजय संविधानाचा होईल, विजय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा होईल आणि महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण नक्की होईल असा मला विश्वास वाटतो.
जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर.